पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। द्वितीय स्कंदामधला सातवा अध्याय। ब्रह्मदेवाने सांगितलं, प्रलयकालाच्या पाण्यामध्ये पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवानांनी वराह शरीर धारण केलं आणि हिरण्याक्ष राक्षसाबरोबर लढण्यासाठी भगवंत आले। जसं इंद्रानं जसं आपल्या वज्रानं पर्वताचे पंख तोडून टाकले, तसं भगवंतानी आपल्या दाढेनं वराहावतारामध्ये हिरण्याक्षाला मारलं। रुची नामक प्रजापतीपासून आकृतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रूपाने अवतार धारण केला। पुढचा अवतार वराहानंतर पुढचा अवतार सुयज्ञ। त्या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयज्ञ नावाच्या देवतांना उत्पन्न केलं आणि तिन्ही लोकात आलेली मोठमोठी संकटं नाहीशी केली। यावरून स्वयंभू म्हणून त्यांना हरी हे नाव दिलं। हरी अवतार आहे पुढचा। नारदा कर्दम प्रजापतीच्या घरी देवहूतीच्या ठिकाणी 9 बहिणी सह भगवंतानी कपिल रूपाने अवतार धारण केला। पुढचा अवतार कर्दम अवतार, कपिल अवतार। भगवंतांना पुत्ररूपाने प्राप्त करून घ्यावं अशी महर्षी अत्रींची इच्छा होती। त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंतांना एक दिवस म्हणाले, मी स्वतः तुम्हाला दिलं आहे। म्हणजे काय केले? दिलं म्हणजे दत्त करणं। म्हणून त्यांचं नाव दत्त, दिलं त्यांनी त्याला दिलं म्हणून दत्त, आणि अत्रीचा मुलगा म्हणून दत्तात्रय, असं दत्तात्रयांचा अवतार तिथं झालेला आहे। त्यांच्या चरणकमलांच्या परागाने शरीराला पवित्र राजा यदू यांनी सहस्त्रार्जुन यांनी योगाचा भोग आणि मोक्ष या सिद्धी प्राप्त करून घेतल्या। नारदा, सृष्टीच्या प्रारंभी मी इच्छा धारण करून तपश्चर्या केली। माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप अर्थाच्या सन नावाने युक्त होऊन सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असा अवतार धारण केला। या अवतारात पहिल्या कल्पातील विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाला ऋषींनी जसाचा तसा उपदेश केला। धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून नर आणि नारायण हे 2 प्रकट झाले। त्यांच्यापासून कामसेना म्हणजे अप्सरा यांना पाहताच आत्मस्वरूप भगवंताच्या तपस्येमध्ये पण त्याला विघ्न आलं नाही। शंकर आणि महानुभव हे आपले डोळे वाटरून कामदेवाला भस्म करतात, परंतु आपल्या जाळणाऱ्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत। तोच क्रोध नर नारायणाच्या निर्मल हृदयात प्रवेश करतो। राजा उत्तानपादाच्या जवळ बसलेल्या ध्रुवबाळाला त्याची सावत्राई सुरुची तिनं शब्दबाळानं घायाळ केलं। इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला। त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवंतांनी ध्रुवाला आढळपद बहाल केलं। कुमार्गाला लागलेल्या वेनाने ऐश्वर्य आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकार रूपी वज्राने जळून भस्म झालं। तो नरकात पडला। ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंताच्या त्याच्या शरीर बंधनातून पृथु नावाच्या रूपाने अवतार धारण केला आणि मुक्ती झाली। पुत्र शब्दाचं सार्थक झालं। राजा नाभीची पत्नी सुदेवी यांनी भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला। या अवतारात सर्व आसक्तीपासून निवृत्त होऊन आपली इंद्रिय आणि मन यांना शांत करून मूळ स्वरूपात स्थिर राहून ते वेड्यासारखे भासू लागले, योगाचरण करू लागले। त्यांना लोक परमहंसपद हे दिलेलं आहे। यानंतर स्वतः त्या यज्ञ पुरुषानं माझ्या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या हयग्रीवाच्या रूपाने अवतार धारण केला। पुढचा अवतार हयग्रीव। भगवंताचा हा अवतार वेदमय, यज्ञमय, सर्व देवमय असा आहे आणि त्यांच्या नासिकातून वेदवाणी प्रकट झाली। चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी भावी मनु सत्यव्रताने भगवंताला मत्स्य रूपाने प्राप्त करून घेतलं। यावेळी पृथ्वीवर नौकेचा आश्रय झाल्या कारणाने सर्व जीवांचा आश्रय बनले। प्रलयाच्या त्या भयंकर पाण्यात माझ्या लोकातून पडलेले वेल घेऊन त्यात ते विहार करत होते। प्रमुख देव आणि दानव
अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचं मंथन झालं. भगवंतानी कासवाच्या रूपानं पाठीवर मंदर पर्वताला धारण केलं. त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने त्यांच्या पाठीला सुटलेली जी खाज आहे ती नाहीशी झाली आणि त्यामुळे काही क्षण त्यांना निद्रासुख लागलं. देवांचं मोठं भय नाहीसं करण्यासाठी नरसिंह रूप धारण केलं आणि हिरण्यकशिपूला च्या अंगावर गदा घेऊन ते तुटून पडले. आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याची आतडी बाहेर काढली. मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय पकडला. तेव्हा थकून जाऊन तो घाबरला. तेव्हा सोंडेने कमलपुष्प घेऊन त्या हत्तीने त्याची प्रार्थना करायला सुरुवात केली. गजेंद्र मोक्षाख्यानाची कथा. हे आदिपुरुषा, समस्त लोकांचा स्वामी तू आहेस. हे पवित्र कीर्ती नामश्रवणाने कल्याण करणाऱ्या भगवंता, असं म्हणून त्या हत्तीने भगवंताचा धावा करायला सुरुवात केला. त्याचा धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून आले. हत्तीला जेव्हा त्या मगरीनं पकडलं होतं, बाहेर जर ती पाण्याच्या बाहेर जर मगर असती तर त्या हत्तीसाठी काही अगदी कोली कुत्री सुद्धा त्या मगरीला बाहेर मारू शकतात. पण ज्याची त्या शक्तीची काही ठिकाण असतात. मगरीची ताकद कुठं चालते? पाण्यात चालते. हत्तीची ताकद कुठं चालते? जमिनीवर चालते. पण पाण्यामध्ये मग हत्ती गेलेला आहे. त्या हत्तीला जेव्हा त्या नकरानं पाय धरला, सगळे सोयरे होते, नातेवाईक होते, सगळ्यांनी त्या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या मगरीची ताकद प्रचंड होती आणि सगळ्या नातेवाईकांनी ओळखलं, आता हा आपला राहिलेला नाही. सगळे नातेवाईक त्याला तिथं सोडून घरी निघून गेले. हत्तीनं ओळखलं, आता आपलं कुणीही नाही, संकटामध्ये कुणीही नसतं. आणि भगवंताचा धावा हत्तीनं सुरू करायला धावा केला. भगवंत रुक्मिणी मातेजवळ बसले होते. ज्यावेळेला हत्तीने धावा केला, कबीर म्हणतात, हा कहे हाती, हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे लगत बोली, पीछे होत आवाज. भगवतीने विचारलं, एवढ्या गडबडीत कुठं निघालात? हत्ती म्हणूस तर सुद्धा भगवंताला वेळ नव्हता. हत्तीकडे चाललोय म्हणूस तर हा म्हणूस तर ती म्हणूस तर गरुडाला पाठीमागे टाकला आणि देव तिथं आले. ही गजेंद्र मोक्षाची कथा सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, त्याचा विस्तार मी आता जास्त करत नाही. हे नारदा, दैत्यराज बलीने आपल्या डोक्यावर वामनाचं चरण तीर्थ घेतलं. त्यात काही विशेष नाही. एवढेच काय, भगवंताचं तिसरं पाऊल ठेवण्यासाठी त्यानं स्वतःलाही भगवंताला समोर अर्पण केलं. राजा बली 3 पायाची भूमी दान मागितली होती. तेवढा दैत्याचे गुरु शुक्राचार्य, त्या शुक्राचार्यांनी सांगितलं होतं, राजन तू दान मागायला आलाय, तू दान देऊ नकोस. शुक्राचार्याने ओळखलं, हा सामान्य कुणी नाही, भगवंत आले, आपल्या राजा मरणार आहे. पण शास्त्र असं सांगतं, एक शास्त्राज्ञ प्रमाण मानावी, बाकीचं सगळं सोडून द्यावं, शास्त्र प्रमाण मानावं. आणि एक वेळ पुढे असं सांगितलंय, एक वेळ शास्त्राज्ञ मोडली तरी चालेल, पण गुरुआज्ञा प्रमाण मानावी. पण महाभारताने असं चिंतन केलंय, गुरु जर आतताई विचाराचा असेल तर गुरुआज्ञाही ऐकू नये, शास्त्राचंच ऐकावं. शास्त्रामध्ये काय सांगितलंय? दान करा. शतव्यव्याय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम समाचारे लक्षव्यव्याय दातव्यम कोटिम चत्वा हरिस्मरे. 100 कामं बाजूला सोडा, अगोदर खावा, पोटाला खावा. शतव्यव्याय भोक्तव्य, बाकी सोडा, अगोदर पोट भरा. सहस्त्रम स्नानम समाचारे, 1000 कामं बाजूला सोडा, मग त्यात भोजन आलं, अगोदर आंघोळ करावी, उठल्या खायला बसू नये, स्नान करायला सांगितलं. लक्षव्यव्याय दातव्यम, 1,00,000 कामं सोडा, मग त्यात स्नान राहिलं तरी चालेल, अगोदर दान करा. दान केलं पाहिजे, दानाचं महत्व आहे.
कर्ण एकदा दाढी करत बसला होता. आता तो अंगदेशचा राजा होता. मग दाढी करताना तिची सोन्याचीच वाटी होती. असं अजून आंघोळ विंघोळ झाली होती, दाढी करत बसला होता. तिथे एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं काहीतरी दान करा. कर्ण हा दानशूर होता. दाढी करत करत एक हातात साबण लावत असताना दुसऱ्या हाताने जवळ, आता काय द्यायचं, जवळ असलेली ती सोन्याची वाटी पाण्यासाठी घेतली, ती ब्राह्मणाला दिली. त्या ब्राह्मणाने सांगितलं, राजन तुम्ही अजून आंघोळ केली नाही, पुन्हा तुम्ही दाढी करता आहात आणि दान देताय ते देताय, डाव्या हाताने देताय, दान हे उजव्या हाताने द्यावं. कर्णाने सांगितलं, हे ब्राह्मण मी जे देतोय आत्ता देतोय ते घे, पुढच्या क्षणात माझं चित्त पालटू शकेल. लाख का मग सोडा, माझी आंघोळ झाली का नाही, मी कुठल्या हातात देतोय बघू नका. लक्षव्य आहे दातव्यम आणि कोटिंचत्वा हरिस्मरे, सगळं सोडून द्या, भगवंताचं चिंतन करा. काहीच नाही केलं तरी चालेल, आंघोळ करा नाही, काय करा नाही, काय करा, भगवंताचं स्मरण करावं. बलीला दान मागायला दान आलाय, स्वतः देव आलाय. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु सांगतायत की नाही द्यायचं. झारीत शुक्राचार्य शिरले, गुरुचंही ऐकलं नाही. त्यावेळेला भगवंताने त्याचा डोळा फोडलेला आहे संकल्प सोडताना, आणि 3 पायाची भूमी मागितली. त्या बळीला पातळात घातला, तो वामनाचा होता. नारदा, तुझ्या अत्यंत प्रेमा भावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंताची तुला योग ज्ञान आत्मतत्वाला प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला. तेच भगवंत स्वयंभू आदी मन्वंतराच्या मनुच्या रूपाने अवतार धारण करून मनुवंशाचे संरक्षण करतील आणि सुदर्शन चक्राच्या तेजाप्रमाणे 10 दिशांना निष्कंटक असं राज्य करतील. स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोग्यांना ताबडतोब नष्ट करतात. त्यांनी देवतांना अमृत पाजून अमर केलेला आहे. दैत्यांनी हरण केलेला यज्ञ भाग देवांना पुन्हा मिळवून दिला आणि जगामध्ये आयुर्वेद प्रगट झाला. धन्वंतरी, आयुर्वेदाच्या जर आपण दवाखान्यात गेलो तर धन्वंतरीची प्रतिमा तिथे ठेवलेली असते. तो भगवंताचा अवतार आहे. जेव्हा जगामध्ये ब्राह्मण द्रोही, आर्यांच्या मर्यादेचं उल्लंघन करणारे आणि नरक यातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय हे आपल्या नाशाला दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच म्हणून राहिले. त्यावेळी महापराक्रमी अशा परशुरामाचा अवतार झाला. हा अंशावतार आहे. मायापती भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आपल्या कलासहित श्रीरामाच्या रूपाने इक्ष्वाकू वंशात अवतीर्ण झाले. या अवतारात पित्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी पत्नी आणि बंधू या सहते वनवासात गेले आणि त्यांच्या शत्रुत्व पत्करून त्यात रावण मृत्युमुखी पडला. हे राम अवतार आहे. जसं भगवान शंकर त्रिपुर विमानाला जाळण्यासाठी उद्युक्त झाले, त्यावेळी भगवान राम शत्रूची नगरी लंकेला भस्मसात करण्यासाठी समुद्रावर पोहोचले. त्यावेळी सीतेच्या वियोगानं क्रुद्ध झालेल्या रामाचे डोळे इतके लाल झाले की केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे, साप, मगरी जीव भाजू लागला. भयाने थरथर कापणाऱ्या समुद्राने त्याला लगेच वाट दिली. समुद्राची पहिल्यांदा भगवंतांनी प्रार्थना केलेली आहे. प्रार्थना करून जेव्हा वाट देत नाही तेव्हा हातामध्ये बाण घेतला. जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचं वाहन ऐरावत याच्या दाताचा चक्काचूर होऊन सगळीकडे पसरला. त्यामुळे दिशाही पांढऱ्या शुभ्र झाल्या. विजयी रावण गर्वाने फुगून जाऊन हसू लागला. आपल्या पत्नीला पळवणाऱ्या त्या रावणाचा तो उद्दामपणा भगवंताच्या बाणाने नाहीसा झाला. दैत्यांच्या झुंडीने त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी कृष्णवर भगवान गौरवर्ण बलरामासहित, बलराम गोरा आहे आणि कृष्ण काळा आहे. कृष्णही सावळा सांगितला, रामही सावळा सांगितला, व्यासही सावळेच सांगितले. महाभारतामध्ये
जेवढी जेवढी उत्तुंगाशी व्यक्तिमत्व आहेत ते सगळे सावळे, त्यात गोरं कोणी नाही. आपला पांडुरंग पण थाईचा काळा अनामी बहु काळा, ज्याने वेदाची चाळा लाविला गे माय, काळाच आहे. हा, रुक्मिणी गोरी आहे. आता तिथं मंदिरात प्रतिमा दाखवली आहे काही, पण रुक्मिणी माता अतिशय सुंदर आहे. कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेचं पाणी पिऊन वासरे आणि गोबालक मरू लागली. तेव्हा अमृतमय कृपा दृष्टीने त्यांना जिवंत केलं कृष्णानं. यमुनेचं पाणी शुद्ध करण्यासाठी विशेष शक्तीने जीव हलवणाऱ्या कालिया नागाला तिथून हुसकावून लावलं. त्या दिवशी रात्री जेव्हा सर्व लोक यमुना तटावर निद्रिस्त झाले, दावाग्नी भडकल्यामुळे चारी बाजूने जळू लागला. त्या प्राणसंकटात सापडलेल्या वज्रनिवासियांना डोळे बंद करायला सांगितलं आणि सगळ्याला गोकुळात नेलं. 12 गावचा वडा वानळ अग्नी भगवंतांनी मुखामध्ये प्राशन केला. भगवंताची शक्ती ही अचिंत्य आहे. त्यांना बांधण्यासाठी म्हणून मातेनं दोरी आणली, मुखाला बांधलं होतं. गुण हा संस्कृत शब्द आहे. गुण म्हणजे दोर, बर का. पण तो गुणात बांधला जात नाही. मुखाला ज्यावेळेला आई बांधू लागली त्यावेळेला 2 बोटांची दोरी कमीच पडायची. पुन्हा ती यशोदा माता दोरी आणायची, पुन्हा 2 बोट. तो बंधनात, तो बंधमुक्त नाही, तो गुणातीत आहे, गुणातीत आहे. त्यामुळे तो बांधला जाऊ शकत नाही. शेवटी यशोदा माता जेव्हा कंटाळली तेव्हा भगवंतांनी स्वतःला समर्पण करलं. आईच्या डोळ्यात पाणी नको म्हणलं, बांधून घेतलं. जो बांधला जात नाही तो प्रेमानं बांधला. ठीक आहे, अचिंत्य आहे, अकल्प आहे, तो गुणाच्या पलीकडे आहे, तो गुणातीत आहे. पण तो गुणात आला तुमच्या आमच्या भक्तीनं. आणि नंतर आपलं सामर्थ्य पण आईला दाखवलं. नंदबाबांना अजगराच्या भयातून आणि वरुणाच्या पाशातून सोडवलं. नदीवर आंघोळ करायला कधी जायचं हा नियम असतो. ब्रह्ममुहूर्त झाल्यानंतर नदी स्नान करावं. रात्रीचं कधी 12-1 वाजता झालं तर स्नान करायला जाऊ नये. ती आपल्या आंघोळीची वेळ नसते, त्यावेळेला वरुणाची वेळ असते. आणि नंदबाबा त्यावेळेला गेले, तेव्हा नंदबाबाला तिथून वरुणाने घेऊन गेले ती वर. त्यावेळेला नंदबाबाला घेऊन परत आणण्याचं काम भगवंतानी केलेलं आहे. आणि त्याला सांगितलं वरुणाला, वेळ तुझी नाही, ही स्नानाची वेळ तुझी नाही. शास्त्र काढून दाखवली वेळ कुठली आहे कृष्णाने. मय दानवाचा पुत्र व्योमासूर गोप बालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवला. दिवसभर कामधंद्यात व्यग्र असणाऱ्या अत्यंत थकून भागून रात्री झोपी गेलेल्या गोकुळातील लोकांना सगळ्यांना त्यानं परधामाला नेलं. हे निष्पाप नारदा, जेव्हा श्रीकृष्णाच्या सल्ल्यावरून गोकुलोक इंद्रासाठी यज्ञ बंद करतील तेव्हा इंद्र वज्रभूमी बुडवण्यासाठी चारी बाजूनी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात करेल. ते कथा पुढे येणार आहेत सगळ्या. त्यावेळी गोपांचं आणि त्यांच्या पशुचं रक्षण करण्यासाठी 7 वर्षाचे कृपाळू भगवंत 7 दिवसपर्यंत गोवर्धन पर्वत हातावर धरतील. भगवंतांनी इंद्राची पूजा बंद केली. आपल्याला जगवतो कोण? गोवर्धन जगवतो, त्याची पूजा करूया म्हणली. वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याची इच्छेने जेव्हा चंद्राचे टिपूर चांदणं सगळीकडे पसरलेलं असतं तेव्हा आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील. ती तान ऐकून प्रेम विवल होऊन आलेल्या गोपींचं कुबेरांचं सेवक शंखचूड हरण करेल. तेव्हा भगवंत त्याचं मस्तक उडवतील. आणखीन काही पुष्कळ प्रलंबासूर, धेनुकासूर, बकासूर, केशी, अरिष्टासूर, दैत्य, चारणूर, पहिलवान, कुवलयापीड हत्ती, कंस, कार्यवन, भौमासूर, शाल्व, द्विध, वानर, बलवल, दंतवक्त्र आणि त्या राजा नग्नचिताचे 7 बैल, शंभरासूर, विदुरथ, रुक्मी, हा रुक्मिणीचा भाऊ. आपल्या बायकोच्या भावाला सुद्धा त्या बलरामानं मारलंय कृष्णाच्या मेवण्याला. पण रुक्मिणीनं कधीही तक्रार केली नाही माझ्या भावाला यांनी मारलं म्हणून. विरोध होता रुक्मिणी द्यायला याला. त्याच्या मनात होती ती शिशुपालाला द्यायला, कृष्णाला द्यायला मान्यता नव्हती रुक्मिणीची. काळाच्या ओघात लोकांची ग्रहणशक्ती आता कमी झालेली आहे. त्यामुळे आयुष्य आता कमी होऊ लागले कलियुगात. एक मेधाबुद्धी असते आणि नाही, बुद्धीचे 2 प्रकार आहेत. तर आता स्मरणशक्ती आपली कमी होऊ लागलेली आहे आणि आता लोक माझी वेदवाणी समजण्यास असमर्थ झालेले आहेत.
त्यावेळेला या प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने प्रकट होऊन वेदांचं विभाजन केलं. व्यास अवतार झाला. देवांचे शत्रू दैत्य सुद्धा वेद मार्गाचा आश्रय घेऊन मय दानवाने निर्माण केलेल्या अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागले. त्यावेळेला भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि लोभ उत्पन्न करणारा वेश धारण करून उपधर्माचा उद्देश केला. कलियुगाच्या शेवटी सत्पुरुषांच्या घरी सुद्धा भगवंताचं कथा कीर्तन होणार नाही. दुर्जनांच्या राहू दे, सज्जनांच्या घरी सुद्धा चालणार नाही. आता कलियुगाचं पहिलं चरण चालू आहे. पुढं सगळा धर्माचा नाश होणार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नास्तिक आणि शूद्राज्य होतील. ब्राह्मण सुद्धा नास्तिक होतील कलियुगामध्ये. एवढेच काय, पण कोठीही स्वाहा स्वधा षटकारा असा ऐकणार नाही. होम हवन होणार नाही. तेव्हा कलियुगाला शासन करण्यासाठी कल्की रूपाचा अवतार धारण होईल. जेव्हा विश्वरचनेची वेळ आली तेव्हा तप, मरीची आदी ऋषीपासून मी अशा रूपात सृष्टी रक्षणाची वेळ आली तेव्हा धर्म, विष्णू, मनु, देवता राजांच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म, रुद्र, क्रोधवश नावाचे साप आणि दैत्य आदीच्या रूपाने सर्वशक्तिमान भगवंतांच्या विभूती प्रगट झाल्या. पृथ्वीवरील धुलीकड मोजू शकणार नाही कोणताही विद्वान. तर तो भगवंताची वर्णनच करू शकत नाही. भगवंत त्रिविक्रम अवतार धारण करून त्रैलोक्य पादाक्रांत करत होते. त्यांच्या पावलाच्या अफाट वेगामुळे सगळं ब्रह्मांड थरथर कापू लागलं. समस्त सृष्टीची रचना संहार करणारी माया ही त्यांची शक्ती आहे. भगवंताची जी माया आहे त्याच्या भगवंताच्या शक्तीला कुणीही जाणू शकत नाही. सनकादिक सुद्धा त्याला जाणू शकत नाही. ब्रह्मदेव जाणू शकत नाही. त्याचा पार लागलेला नाही अजून. प्रिय नारदा, परमपुरुषाच्या त्या योगमायेला तुम्ही भगवान शंकर, दैत्य कुलभूषण प्रल्हाद, शतरूपा, मनु, प्राचीनभरी, हे प्राचीनभरीने काय केलं होतं, जिथं यज्ञ केला जातो ती यज्ञाची जागाशी दर्भानं ही केली जाते, व्यापली जाते तेवढी. तर त्या प्राचीनभरीच्या बाबतीत असं सांगितलं जातं की पृथ्वी जागा शिल्लक नव्हती, एवढे यज्ञ केले होते. सगळी जागा सारवली गेली होती. एवढे मोठे यज्ञ केले होते. त्याचे किती यज्ञ कुणीच केले नाहीत. पण त्याला सुद्धा त्याची प्राप्ती झालेली नाही. यांच्याशिवाय इक्ष्वाकू, पुरुर्वा, मुचकुंद, जनक, रघु, अंबरीश, सगर, गय, ययाती, अलर्क, शतधन्वा, अनु, रंतिदेव, भीष्म, बली, दिलीप, सौभरी, उत्तंक, शिवी, देवल, सारस्वत, उद्धव, पराशर अशी यादी दिली आहे सगळ्यांची महात्म्यांची. स्त्रिया, शूद्र, हुण, भिल्ल, पापामुळे पशु पक्षी जे खालच्या योनीतले जे संसार हे सुद्धा भगवंताच्या मायेतून तरुण कधी जातील. ते भगवंताचं त्यांनी गुणगान गायलं. तर परमात्म्याचं वास्तविक स्वरूप हे एकरस शांत असं ज्ञान स्वरूप आहे. त्यांच्यामध्ये मायेचं मल नाही. परमपुरुष भगवंताचं तेच परमपद आहे. सर्व कर्मांचं फळ हे भगवंत आहे. आणि म्हणून तो जो शुभ कर्म करतो त्यांच्यात पंचमहाभूताचं शरीर नष्ट झाल्यावरही अजन्मा पुरुष त्यांच्यातला नाहीसा होत नाही. राजा म्हणाला, भगवान आपण वेदवेत्यामध्ये श्रेष्ठ आहात. जेव्हा ब्रह्मदेवानी नारदाला निर्गुण भगवंताचं वर्णन करण्याची आज्ञा केली तेव्हा देवतुल्य नारदानी कोणाकोणाला कोणत्या कोणत्या रूपाचा उपदेश केला आणि त्या अचिंत्य शक्तीचं बद्दल काय काय सांगितलं ते मी जाणू इच्छितो. मला असा उपदेश करा की ज्या योगे मी आसक्ती रहित होईल आणि त्या कृष्णामध्ये माझं मन रममाण होईल. जे लोक श्रद्धेने त्यांच्या लीलेचं नित्य श्रवण कथन करतात त्यांच्या हृदयात भगवंत प्रविष्ट होतात. श्रीकृष्ण कानाच्या छिद्रातून भक्तांच्या भावमय हृदय कुंडावर जाऊन बसतात. रागद्वेषादी क्लेशापासून मुक्त होऊन ज्यांचं हृदय शुद्ध झालेलं आहे तो श्रीकृष्णाच्या कमलांना एक क्षणभरही विसरत नाही. भगवान जीवाचा पंचमहाभूताशी संबंध नसताना त्यांचं शरीर पंचमहाभूतापासून बनतं
आणि ते आपोआप होतं की अन्य कुठल्या कारणानं होतं हे आपण सर्व जाणता. भगवंताच्या नाभीतून जे कमळ प्रकट झालं त्यातून सृष्टीची रचना झाली. ज्यांच्या कृपेने सर्व भूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, ज्यांच्या नाभी कमलातून उत्पन्न होऊन महाकल्प अवांतरकल्प किती आहेत, भूत भविष्य वर्तमान कालाचं अनुमान कसं केलं जातं, स्थूल देहाच्या माणसांचं आयुष्य किती आहे. अहो ब्राह्मण श्रेष्ठ, कालाची सूक्ष्मती स्थूल गती कोणत्या प्रकारे जाणली जाते. देव मनुष्य योनी सत्व रज तम ह्या 3 गुणांच्या फलस्वरूप होतं आणि कोणकोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणती कर्म करावी लागतात. पृथ्वी पाताळ दिशा आकाश ग्रह नक्षत्र पर्वत नदी समुद्र द्वीप यांना राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होते प्रश्न विचारला. ब्रह्मांडाची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिमाण काय आहे, युगांचा भेद कसा होतो, वेगवेगळे धर्म काय आहे, मनुष्याने साधारण कोणता धर्म असावा, भिन्न भिन्न व्यवसाय करणारे लोकांचे राजर्षी संकटात सापडलेले लोकांचा धर्म कोणता आहे, तत्वांची संख्या किती, एकूण तत्व किती, त्यांचं स्वरूप काय, त्याचं लक्षण काय, भगवंताची आराधना करण्याचा विधी काय, योगेश्वरांना कोणकोणतं ऐश्वर्य प्राप्त आहे, सर्व प्राण्यांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय कसा होतो, प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते, पाखंडाची उत्पत्ती कशी होते, पाखंड म्हणजे आहे नास्तिकवाद, त्याची उत्पत्ती कशी झाली, भगवंत परम स्वतंत्र आहेत, आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात, मग ते उदासीन आहेत का, भगवन हे मी तुम्हाला विचारतोय, मी तुम्हाला शरण आलोय, कृपा करून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाचा प्रमाणभूत आहात. ब्रह्मन, रागवलेल्या ब्राह्मणांच्या शापा व्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकत नाही आणि म्हणून मी भगवंताच्या कथेचं श्रवण करीत आहे. तेव्हा सुताने सांगितलं, राजा परीक्षिताने संतांच्या सभेमध्ये भगवंताच्या लीला कथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली आणि शुकदेव अतिशय प्रसन्न झाले. शुक म्हणतात, परीक्षिता, स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी पाहणाऱ्यांचा संबंध नसतो, तसेच देहाहून मी वेगळा आहे या ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतःच्या माहेकिरीच दृश्य पदार्थाबरोबर कोणताही संबंध नसतो. शुकाने सांगायला सुरुवात केली. विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुष विविध रूपाचा भासतो, एकच आहे पण अनेक रूपात भासतो. जेव्हा तो गुणात रममाण होतो तेव्हा मी हा आहे, हे माझं आहे असं तो मानू लागतो. परंतु जेव्हा काळ आणि माया या दोन्हीच्या पलीकडे जाऊन अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममाण होतो तेव्हा मी आणि माझं हा भाव सोडून तो उदासीन होतो. ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंताने त्याला आपल्या रूपाचं दर्शन केलं. तिन्ही लोकांचे परमगुरु आदिदेव ब्रह्मदेव आपल्या जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टी रचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले आणि ज्ञानसृष्टीने सृष्टी निर्मिती होऊ शकेल, पण ती त्याला दृष्टी प्राप्ती झाली नाही. कुणाला? ब्रह्मदेवाला. हे राजा, एक दिवस ते प्रभू असा विचार करत असताना प्रलय काळाच्या समुद्रात त्यातलं 16वं व्यंजन त प त प असं त्यांनी घेतलं 2 वेळेला आणि महात्मे लोक या तपाला अधनांचं धन म्हणले. ही 2 अक्षरे घेतली, त आणि प, आणि ते तप म्हणून ते करू लागले. हे ऐकून ब्रह्मदेवाने हे शब्द उच्चारणाला पाहण्याच्या इच्छेने 4ही दिशाकडे पाहिलं, पण तिथं कोणी दिसलं नाही आणि मला तप करण्याची जणू आज्ञाच झाली आहे असा निश्चय केला आणि त्यातच आपलं हित आहे म्हणून त्यांनी तप करायला प्रारंभ केला. ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सगळ्यात मोठी तपस्वी कोण असतील तर ते ब्रह्मदेव आहे. तेथे रजोगुण तमोगुण यांनी मिश्र असा सत्वगुण पण नाही, काळाचा प्रभाव चालत नाही, माया पाय ठेवू शकत नाही, असे तिथे भगवंताचे पार्षद आहेत.
त्या पार्श्वनांचं उज्ज्वल श्यामवर्ण शरीर आहे, कमळाप्रमाणे नेत्र आहेत, पितांबरधारी आहे, तेज दिव्य आहे, सर्वांगांना 4-4 हात आहेत, अत्यंत तेजस्वी असून सुवर्णाची प्रभायुक्त आहे, रूप प्रबाळ कमळाच्या उज्ज्वल तंतूसारखं आहे, कानात कुंडला आहेत, मस्तकावर मुकुट आहेत, गळ्यात वनमाळा शोभती आहे, आकाशात चमकणाऱ्या विजेप्रमाणे असणाऱ्या ढगाने ते शोभून दिसत आहे. लोक सुंदर स्त्रियाप्रमाणे कांती असणाऱ्या दिव्य तेजोमय महात्म्याच्या विमानाने सर्वत्र सुशोभित झालेला आहे वैकुंठ लोक. त्या वैकुंठ लोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक विभूतीद्वारा भगवंताच्या चरण कमलाची सेवा करत आहे. ती कधी कधी झोपाळ्यावर बसते आणि प्रियतम भगवंताच्या लीलाचं गायन करते. जसं भ्रमर गुणगुणतो तसं ती लक्ष्मी भगवंताची सेवा करते. ब्रह्मदेवाने पाहिलं की त्या दिव्य लोकात सर्व भक्तांचं रक्षण करते लक्ष्मीचे पती यज्ञपती विश्वपती विराजमान आहेत. सुनंदन नंद प्रबल अहरण मुख्य पार्षदगण पण तिथं आहेत. हे सगळेजण सेवा करतायत. प्रभूचं मुखकमल प्रसन्न आहे, हास्य आहे, त्यांचे नेत्र हे लालसर आहेत, दृष्टी मोहक आहे, मधुर आहे, भक्तावर कृपा करण्यासाठी ते उत्सुक आहेत. मस्तकावर मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, अंगावर पितांबर परिधान केलेला आहे, चतुर्भुज आहेत, वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे. असं सगळं दर्शन बघितल्यानंतर ऐश्वर्य धर्म कीर्ती संपत्ती ज्ञान वैराग्य ही 6 ऐश्वर्य त्यांच्या ठिकाणी युक्त आहेत. त्यांचं दर्शन होताच ब्रह्मदेव हृदय आनंदाने उद्रेक भरून आला. शरीर पुलकित झालं. प्रेमभराने डोळ्यामध्ये अश्रू आले. आपल्या आज्ञेला पात्र असणाऱ्या प्रिय ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीसाठीला पाहून भगवंताला अतिशय आनंद झाला आणि मंद हास्य केलं. श्री भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयात सर्व वेदांचं ज्ञान आहे. सृष्टी रचनेच्या इच्छेनं चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्टी केलेला आहेस. जे लोक प्रापंचिक बुद्धी ठेवून माझी उपासना करतात त्यांना मी प्राप्त होत नाही. तुझं कल्याण असो आणि म्हणून तू वर माग. एकांतामध्ये माझी वाणी ऐकून घोर तपश्चर्या केलीस म्हणून माझ्या इच्छेने तुला माझ्या लोकांचं दर्शन झालं. सृष्टी रचनेविषयी जे मूड आहे त्याला तुला तप करण्याची मी आज्ञा केली. कारण हे निष्पाप ब्रह्मदेवा, तप हे माझं हृदय आहे. भगवंताचं हृदय, तप हे भगवंताचं हृदय आहे आणि मी त्या स्वतः तपाचा आत्मा आहे. तपानेच सृष्टीची उत्पत्ती होते, तपाने तिचं धारण आणि पोषण होतं आणि तपानेच सृष्टी विलीन होते. तप ही माझी शक्ती आहे.